तर आता कंबाईनची ऍड येण्याची प्रचंड शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणजेच खरं तर ही ऍड आतापर्यंत यायला पाहिजे होती, पण मात्र इलेक्शनच्या पूर्वी ही परीक्षा कंडक्ट होईल आणि ही ऍड होईल अशी एक दाट शक्यता या ठिकाणी मांडली जाते. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थी मित्रांसाठी जो टर्निंग पॉइंट असणारा विषय ठरणार आहे तो म्हणजे चालू घडामोडी. हा चालू घडामोडी जो विषय याचा जर आपण आधार घेतला माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर याच्याशी रिलेटेड काही प्रश्न हे महाराष्ट्रातल्या विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये आहेत. पण या अवघ्या काही मिनिटांमध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित आणि नीट पाहिला तर तुमचे सगळ्या प्रश्नांचे डाऊट या ठिकाणी क्लिअर होतील आणि याच फॉर्मॅटमध्ये आपण या गोष्टी बघणार आहोत. आता जर आपण लक्षात घेतलं तर माझ्या पुढे सध्या हा कंबाईन पूर्व 2023चा पेपर आहे आणि या पेपरचा जर आधार घेतला तर या पेपरमध्ये 15 प्रश्न हे फिक्स रित्या विचारले जातात. प्रश्नांची संख्या ही फिक्स किती चालू घडामोडी 15 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेत. आणि फक्त 15 प्रश्नच नाही, म्हणजे चालू घडामोडी हा फक्त 15 प्रश्नांपुरताच मर्यादित नाही, तर अर्थशास्त्र असेल, त्याच्यानंतर राज्यघटना असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, सायन्स असेल, तर याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला अपडेशन्स होतं तर त्या वेळेला या सगळ्या विषयांना चालू घडामोडींचा एक टच भेटत असतो. म्हणजे जर आपण मुळात हे जर या विषयाचं महत्व जर पाहिलं तर साधारणपणे 15 प्लस कमीत कमी 25 ते 30 प्रश्न या विषयाला धरून आहेत. म्हणजे जर आपण व्यवस्थित पाहिलं 23चा पेपर पाहून घ्या, 22चा पहा, 21चा पहा, सेम पॅटर्न आहे. याच्यामध्ये कमीत कमी 35 ते 40 प्रश्न तुम्हाला चालू घडामोडींवर पाहायला भेटतात. हा झाला एक प्रश्न. अत्यंत महत्वाचा दुसरा प्रश्न आहे की सर नेमकं चालू घडामोडी कुठून कुठपर्यंत करावे, हा एक लई मोठा प्रश्न असतो. आता जर आपण अशी एक शक्यता जर घेतली की साधारणपणे ही परीक्षा सप्टेंबर 2024 मध्ये होणार असेल, लक्षात घ्या शक्यता ही दाट शक्यता आहे, कारण तो एक पॅच अवेलेबल आहे आयोगासाठी. तर साधारणपणे 30 ते 35 दिवस हे आयोगाला पेपर सेट करायला, त्याच्यानंतर त्याची चेकिंग करायला, हे वेगवेगळ्या प्रोसेस मधून जायला, त्याचे प्रिंट आउट काढायला लागत असतात. म्हणून आयोग नेहमी स्पष्ट करत असतो की कुठपर्यंत ते येईल. म्हणून जर समजा सप्टेंबरचा फर्स्ट वीक पाहिला तर ऑगस्ट सोडून द्या तर जुलै, मी असं समजतो, एक प्राथमिक माझा अंदाज आहे, जुलै 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी या विचारल्या जाऊ शकतात. ओके, मग दुसरा प्रश्न हा असेल की सर कुठून सुरू करायची, तर आता लक्षात घ्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या 15 प्रश्नांचा जर आधार घेतला तर या 15 प्रश्नांमध्ये साधारणपणे वर्षभराच्या जर चालू घडामोडी तुम्ही व्यवस्थित केल्या तर 12 ते 13 प्रश्न हे असे असतात की जे मुद्द्यांना धरून असतात, मुद्देसूद असतात, आणि राहिलेले 1 ते 2 प्रश्न असतात. हे 1 ते 2 प्रश्नांचा ठाव ठिकाणा तुम्हालाही सापडत नाही, मलाही सापडत नाही, पण तरी सुद्धा हे 12 ते 13 मार्क हे कोणताही रिझल्ट, मग तो सरळ सेवेचा असेल किंवा एमपीएससीचा असेल किंवा कंबाईनचा असेल, मार्क आणण्यासाठी, रिझल्ट आणण्यासाठी हे मार्क पुरेसे असतात. आणि प्लस बाकीच्या या विषयाचा आधार सुद्धा त्याला आहेच. म्हणून जर आपण लक्षात घेतलं तर विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी साधारणपणे जून किंवा जुलै 2023 ते जुलै 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी करणं हे आवश्यक असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि मग जर आपण या प्रश्नाचा, या प्रश्नपत्रिकेचा आधार घेतला तर लक्षात घ्या मी हे कशाच्या आधारे बोलतोय. इथं जर पहिला प्रश्न पाहिला, आता ही जी परीक्षा होती कंबाईन पूर्व 2023 ही 30 एप्रिल 2023 ला झाली होती, लक्षात ठेवा. आणि इथं पहिला प्रश्न मला दिसतोय हा एका आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित केला गेला हा प्रश्न आहे. इथं प्रश्नातच दिलेला आहे हा नोव्हेंबर 2022. म्हणजे तुम्ही जर एक लक्षात घेतलं तर सरळ सेवा, कंबाईन मेन फोकस हा आहे तो त्या 6 महिन्यांच्या चालू घडामोडीमध्ये दिसतो. म्हणजे बघा 6 महिने आयोग या ठिकाणी मागे गेलाय. तसंच जर दुसरा प्रश्न पाहिला तर रमेश बैस राज्यपाल म्हणून नियुक्त कधी करण्यात आले, तर हे 2022 मध्ये नियुक्त झाले. तर बघा हा साधारणपणे 8 ते 9 महिने आधी गेलेला मुद्दा आहे. यात जर आपण पाहिलं तर तसंच पोषण वर्धन मोहीम सुद्धा आहे, यासाठी सुद्धा जवळपास आयोग वर्षभर मागे गेलाय. त्यानंतर उमाजी नाईक जयंती,
त्यानंतर शिखर संमेद एक मुद्दा या ठिकाणी फार गाजला होता 2023 मध्ये, म्हणजे लक्षात घेतलं तर हा फार नवीन मुद्दा 2 ते 3 महिने आधी विचारला गेलेला हा चर्चित मुद्दा म्हणून. तर असे जर आपण या 15 प्रश्नांचा आधार घेतला माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर एक गोष्ट लक्षात येते, जसं की आता अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे पद्मश्री पुरस्कार. हे पद्मश्री पुरस्कार प्रजासत्ताक दिनी दिले जातात, म्हणजे जानेवारी महिन्याची गोष्ट आहे बघा. 3 महिने आधी गेला आहे आयोग, 3 महिने अगोदर. तर असं जर आपण लक्षात घेतलं तर वर्षभराच्या चालू घडामोडी या विचारल्या गेलेल्या आहेत. यामध्येच आता प्रश्न हा आहे की जसं मी तुम्हाला आता हे घडामोडींची नावं सांगितली त्याच प्रकारे साधारणपणे जर आपण लक्षात घेतलं तर इथे महत्वाचे काही टॉपिक्स हे चालू घडामोडींमध्ये असतात. ते म्हणजे साधारणपणे 20 ते 22 टॉपिक्सच्या आधारे हे प्रश्न विचारले जातात, हे लक्षात घ्या. आणि हे 20 ते 22 प्रश्न कसे विचारले जातात, काय विचारले जातात, यांचा तुम्ही जर 22, 23च्या 21च्या प्रश्नांचा जर आधार घेतला तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजून जातात, जसं आपण आता पाहिलं. पण या ठिकाणी आता आपले जे बरेच जण मला विचारत होते की सर या ठिकाणी खंड पडलाय सेशन मध्ये चालू घडामोडींच्या. हा खंड यासाठी पडलेला आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो की ज्या ज्या वेळेला आम्ही हा विचार करतोय की विद्यार्थी मित्रांना काही नवीन गोष्टी द्यायच्या आहेत तर सेम पॅटर्न फॉलो करून चालणार नसतो. म्हणजेच प्रश्न उत्तर हे काय वाईट आहे किंवा याच्यातनं कोणाला फायदा नाही असं नाहीये, पण जर आपल्याकडे पुरेसा वेळ हा अवेलेबल असेल तर आता आपण याच्या स्वरूपामध्ये एक निश्चित असा बदलाव सुद्धा करू शकतो. आणि तो म्हणजे की तुम्हाला आता वर्षभराच्या चालू घडामोडींमध्ये जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिकच्या आधारे जे सब टॉपिक्स आहेत, म्हणजे खेळ असेल, क्रीडा, तर त्या क्रीडांमध्ये वर्षभरामध्ये या वर्षभरामध्ये कोणत्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या ज्या परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात याचे टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि त्याच्यावर येणारे संभाव्य प्रश्न सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे, ज्याला मागचा हा प्रश्नांच्या पत्रिकेचा आधार आपल्याला लागतो. तर या उद्देशाने माझ्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांनी आपलं युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवायचंय, त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल हे जॉईन करून ठेवायचंय. आता इथून पुढचे जे चालू घडामोडींचे सेशन्स असतील या रिलेटेड प्लस इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतील तर हे सगळे व्हिडिओज आणि याच्यासाठी तुम्हाला एक प्रायर इंटिमेशन येत जाईल, एक पूर्व कल्पना तुम्हाला या ग्रुपवरती आणि युट्यूब वरती प्राप्त होईल. त्यासाठी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवायचे आहेत. बाकी जे काही डिटेल संदर्भ आहेत ते आपण या सेशन मध्ये शिकणार आहोत. मी अशी आशा बाळगतो की विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये जे प्रश्न होते हे या ठिकाणी क्लिअर झालेले आहेत. धन्यवाद.